नमस्कार. आरोग्य वार्ता मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी नेहमी खाल्ली असेल आणि सर्वजण ती खात असतात. परंतु आज आपण शेवग्याच्या पानाचे फायदे किंवा शेवग्याच्या पानाची भाजी कशी करतात आणि त्याचे फायदे काय काय आहेत, या सर्व विषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर पहा, अशा प्रकारची शेवग्याची पानं असतात. अशी कोवळी पानं आपल्याला घेऊन यायचंय आणि त्या पानापासून एक चविष्ट अशा प्रकारची आणि शरीराला खूप फायदे देणारी भाजी आपल्याला घरच्या घरी करायची. कशी करतात? तर मग याचे काड्या वगैरे आपल्याला घ्यायच्या नाहीत. तर ही जी पानं आहेत, कोवळी पानं, ही कोवळी पानं अशी काढून घ्यायची. या पद्धतीने असं सगळं पानं काढून घ्यायची आणि चांगल्या स्वच्छ पाण्याने त्याला धुवून काढायचं. आणि धुवून काढल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 छोटाले कांदे, त्याला बारीक करून घ्यायचंय. त्यानंतर 1 चमचाभर जिरे, आणि एक 5-7 पाकळी लसूण, आणि 4 हिरवी मिरची. एवढं साहित्य आपण घेतल्यानंतर कांदा बारीक करायचा आहे, लसूण पाकळ्या देखील ठेचून घ्यायच्या आणि ते तेलामध्ये परतून नंतर हा जो पाला आहे, म्हणजे शेवग्याची जी पानं आहेत, ती पानं त्यामध्ये परतून घ्यायची. त्यानंतर आपण जसे मेथीची भाजी वगैरे करतो त्या पद्धतीने त्याला थोडंसं पाणी टाकून, आपल्याकडे जर मूग डाळ असेल तर ती मूग डाळ सुद्धा थोडीशी चवीनुसार तुम्हाला जशी आवडेल तशी त्यामध्ये टाकायची. आणि भाजी शिजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण खोबरा किस सुद्धा आपल्या चवीनुसार आपण वरून टाकू शकतो. अशा पद्धतीने अगदी चवदार ही भाजी तयार होते आणि एकदा खाल्ली तर तुम्ही वारंवार ही भाजी अ, हप्त्यामध्ये करून नक्की खाल, असं मला शाश्वती आहे. तर अशी ही भाजी, ह्या भाजीचे फायदे काय आहेत? तर ही भाजी जर हप्त्यामधून आपण 2 वेळेस किंवा 3 वेळेस खाल्ली, तर ज्या लोकांच्या शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी असतं, ज्यांची हाडं दुखतात, ठणकतात, अशा लोकांनी ही जर भाजी हप्त्यामधून 2 वेळेस खाल्ली, तर अशा लोकांना देखील हाडांच्या त्रासापासून त्यांना सुद्धा आराम मिळेल. ज्या लोकांच्या पोटामध्ये नेहमी दुखतं, गॅसेस होतात, खाल्लेलं पचन होत नाही, अशा व्यक्तींना देखील या पानाच्या भाजीचा खूप फायदा होतो. त्याचबरोबर जे मधुमेही रुग्ण आहेत, ज्यांना डायबिटीज आहे, अशा व्यक्तीने सुद्धा ही भाजी खाल्ल्यानंतर त्यांना सुद्धा त्यांनी जे खाल्लेलं अन्न आहे, हे पचनास मदत होते आणि त्यांच्या डायबिटीजसाठी सुद्धा अत्यंत लाभदायक अशा प्रकारची ही भाजी आहे. किंवा ज्यांना वाताचे काही त्रास आहेत, असे वाताचे त्रास असणाऱ्या व्यक्तीसुद्धा ही भाजी खाऊ शकतात. त्यांना त्यांच्या दुखण्यापासून आरामच मिळेल. तर अशी ही शेवग्याच्या पानाची भाजी कशी करायची आणि तिचे फायदे काय आहेत, अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे. माहिती आवडली असेल तर आरोग्य वार्ता मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.